मुंबईतल्या कामाठीपुरा भागात मी उभा आहे। कामाठीपुरा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो रेड लाईट एरिया, पण कामाठीपुराची एवढीच ओळख नाही, तर कामाठीपुराची खरी ओळख आहे की मुंबईतलं जे ऐतिहासिक वास्तू जे आपण पाहतो आहोत, मग ते छत्रपती शिवाजी टर्मिनस असेल, गेटवे ऑफ इंडिया असेल किंवा मुंबई महापालिकेची इमारत असेल, या सर्व ऐतिहासिक वास्तू ज्या कामगारांनी बांधल्या त्यांना माटी कामगार असं ज्यांना ओळखलं जातं, ते सर्व कामगार याच कामाठीपुरातले आणि याच कामाठीपुरांच्या कामगारांचे प्रश्न घेऊन उमेदवार जे आहेत ते प्रचार करताना पाहायला मिळत आहेत। शिवसेना शिंदे गटाच्या आशा मामिडी या उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। कामाठीपुरात तुम्ही प्रचार करता आहात, कामाठीपुराला एक वेगळा इतिहास आहे, आपण मगाशी बोलताना सांगितलं, आणि इथला सगळ्यात महत्त्वाचा जो ज्वलंत प्रश्न आहे तो पुनर्विकासाचा आहे। काय मुद्दे घेऊन लोकांच्या समोर जात आहे? पहिलं मी झी मीडियाचा खूप धन्यवाद मानते की त्यांनी हा विषय घेण्यासाठी तुम्ही इकडे आलात, तुमचा वेळ घेऊन। खरं तर आज कामाठीपुरामध्ये गेले 150 वर्षापासून जो तेलुगू समाजाचा वर्ग जो तेलंगणामधून 1805 इथे आलेला आहे आणि ज्यांनी हिस्टॉरिकल जेवढ्या इमारती आहेत मुंबईमधल्या त्या बांधल्यात, म्हणजे गेटवे इंडियापासून ते स्टेशन आपलं आता आपण विटी स्टेशन म्हणतो ते, आणि परत महानगरपालिकेची इमारत, सीलम नावाचे आपले महापौर होते, स्थापत्य समितीचे अध्यक्ष होते, अशी बरीच लोक आहेत। ह्याचा जो इतिहास आहे तो खूप मोठा आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा इकडनं निवडणूक लढली होती, त्यावेळेला सुद्धा ते आपल्या काँग्रेसने त्यांना खूप वाईटरित्या त्यांना पाडलं होतं इकडनं। पण आज सगळा जोश घेऊन इथे जो स्थानिक आमदार आहे किंवा स्थानिक नगरसेवक जो होता अगोदरचा, त्यांना फक्त आणि फक्त पैशाशी प्रेम आहे। त्यांना इकडच्या लोकांना फक्त आमिष दाखवायचं आणि करायचं। आज तुम्ही बघाल इमारती इतक्या खचलेल्या आहेत, रस्ते म्हणजे रस्ते तर आता आम्ही करून घेतले, गटारं 8-8 वर्ष झाली गटारांचं झाकण उघडलं नव्हतं, ते आम्ही जाऊन उघडून ते स्वच्छ केलेलं आहे। आता जी काय होती बघा, आम्ही बाळासाहेबांच्या लेखी आहोत, 25 वर्षापासून या विभागात काम करतोय आणि बरीच बजवजपुरी, फक्त बजवजपुरी एवढी झाली की रिडेव्हलपमेंटचा मुद्दा हा वेगळाच राहिला आणि नको ती माणसं येऊन इकडे हॉकर्स बघाल, हे कराल, तुम्ही एवढी बजबजपुरी झालेली आहे, ती कुठेतरी त्याचा नायनाट करण्यासाठी आणि या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी, मग त्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंटचा जो इश्यू आहे हा सगळ्यात मोठा इश्यू आहे। आणि त्याच्यासाठी आज एक आनंदाची बातमी आहे की इकडची जी एकीकरण समिती आहे, विकास एकीकरण समिती आहे, ती माझ्याबरोबर आलेली आहे। इकडचा जो जुना पद्मशाली समाज आहे त्याने संपूर्ण समाजाने आज पाठिंबा दर्शवलेला आहे, कारण त्या समाजाची मी एक ट्रस्टी आहे, मी सेकंड टर्म आहे माझी त्याची। आणि काही नसताना सन्माननीय शिंदेसाहेबांनी आपल्या त्या वास्तूला हे फंड दिला, 2 वास्तू आहेत तिकडे, त्याचा फंड दिलेला आहे। त्याच्यामुळे कुठेतरी एक मनामध्ये घेऊन की रिडेव्हलपमेंटसाठी साहेबच आपल्याला इकडे आपल्याला पुढे मार्गदर्शन करणार आहेत किंवा त्यांच्या हस्तेच आपलं रिडेव्हलपमेंट इकडे होणार आहे। नाही, परंतु असं बोललं जातं की मुंबईतले जे काय महत्त्वाची ठिकाणं आहेत त्या जागेंवर बिल्डरांचा डोळा आहे, आणि ही जी वस्ती आहे खास करून आजूबाजूला सगळे इमलेच्या इमले टॉवरचे पाहायला मिळत आहेत, परंतु ही कामगारांची वसाहत अजूनही मागासलेलीच पाहायला मिळते। हो ना, कारण का आमचं दुर्भाग्य हो, 15 वर्षापासून जो इथे लोकप्रतिनिधी आहे त्याचे डोळे फक्त, तो स्वतः बिल्डर आहे बघा, त्याने आता SBTचं केलं, अत्यंत म्हणजे रडकुंडीला आणून लोकांशी खोटं बोलून इमारती खाली करून स्वतःच्या मुलाला आणि स्वतःच्या भावाला डिमॉलिशनपासून पायलिंगपर्यंतची सगळी कामं दिली। त्यानंतर आता तुम्ही बघाल तर प्रिन्स अली खानचा विषय आहे, ते हॉस्पिटल एवढं चांगल्या पद्धत होतं, ते डिलॅपरेटेड ह्याच्यामध्ये C1 काढून त्याची 900 म्हणजे 450 लोकांना रस्त्यावर आणलं त्याने, आणि तिथे 70 माळ्याच्या इमारती होत आहेत। म्हणजे हा लोकप्रतिनिधीचा जो चेहरा आहे हा भयानक चेहरा आहे, आणि ह्या भयानक चेहऱ्याच्या मागे फक्त बिल्डर आणि एक पैसा कमवणारा माणूस आहे, कमर्शियल माणूस आहे, ज्याने कधीही इकडच्या लोकांचा विचार केला नाही। फक्त इलेक्शन आलं की 1 महिन्याच्या आधी चालू होतं। तुम्हाला सांगू की गेल्या वर्षी त्याने सॉईल टेस्टिंगसाठी 10 कोटीचा एक टेंडर काढला होता। हे सॉईल टेस्टिंग आपल्या लोकांना काय माहिती। त्यानंतर आता बायोमेट्रिक काढण्यासाठी मला वाटतं, असं मला ऐकायला आलं एक माध्यमातून, की 15 कोटीचं त्याचं टेंडर काढलं। बायोमेट्रिकसाठी लोकांना घाबरवलं गेलं, त्यांना दहशत निर्माण केली, आणि त्या दहशतीमध्ये काही लोकांना त्यांनी असे गुंड लोकांना घेतलेलं आहे सोबत, ज्यांचा इतिहास आहे ना तो एकदम दुय्यम प्रकारचा आहे। त्याच्यामुळे अशा लोकांना घेऊन त्यांनी
जी जबरदस्ती केली आणि त्या जबरदस्तीला आता हे आमच्या महिला आहेत, माझे कार्यकर्ते, ते नक्कीच हाणून पाडणार आहेत. महापालिकेची निवडणूक म्हटलं की वॉटर गटर मीटर या सगळ्या बेसिक मूलभूत प्रश्न येतात आणि आता इथला जो पुनर्वसनाचा पुनर्विकासाचा जो प्रश्न आहे, या लोकांचं इथं पुनर्विकास होईल, इथंच घरं मिळेल ही शाश्वती देत आहे तुम्ही? नाही, आमचे फक्त ह्यांना घरं देण्यासाठी फक्त एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे सन्माननीय एकनाथजी शिंदे. आणि आज माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की जेव्हा एकनाथजी शिंदे साहेब येतील तुमच्या माध्यमातून, ज्या वेळेला ह्या महिलांचा जेव्हा मनातल्या गोष्टी जातील, 6,000 महिलांनी साहेबांना पत्र लिहिलेलं आहे, माझ्या ऑफिसमध्ये पडलेलं आहे की साहेब आम्हाला ट्रान्सपरन्सीमध्ये आम्हाला घरं द्या. कारण हा माणूस जर तोडून गेला, 34 एकरचा विषय आहे साहेब, सगळ्यांच्या डोळ्यात मला माहिती आहे याच्यावरती, परंतु एक ट्रान्सपरन्सीमध्ये जर त्यांना बोलवून, कारण का ह्या इमारती ज्या बांधल्या आहेत ब्रिटिश काळाच्या वेळेला, तुम्ही बघाल 50 स्क्वेअर फीटची पण जागा आहे, एवढीशी बिल्डिंग आहे, एक चढू शकतो एक उतरू शकतो, त्या बाजूला लागून आहेत, त्याच्यामुळे इथे कुठली तरी दुर्घटना घडलेली नाही आहे. पण आम्हाला ह्या आमदारावर बिलकुल विश्वास नाही आहे. हा आमदार बिलकुल करू शकत नाही, कारण हा आमदार फक्त आणि फक्त इथे मार्केटिंग करण्यासाठी, कमर्शियल टर्मसाठी आणि इकडचा पैसा फक्त त्यांचा आपल्या लोकांच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी इथे बसलेला आहे. कामाठीपुरा या नावामुळे इथला विकास रखडला असं म्हणता येईल? नाही, असं बघा, कामाठीपुरा म्हणजे काय, मातीचं काम करणारा कामगार म्हणून कामाठीपुरा, त्याचं विश्लेषण आम्ही असं बघतो. परंतु त्यावेळेला ज्या इंग्रजांनी फॉरेस्ट नावाचा फॉरेस्ट रोड म्हणून त्यांनी जिथे केलेला आहे, तिथे त्यांनी त्याच्या एंटरटेनमेंटसाठी केलं होतं आणि तो भाग कम्प्लिटली वेगळा आहे. कामाठीपुरामध्ये सगळी इंजिनियर झालेत, HP हिंदुस्तान पेट्रोलियमसारखे इकडे CEO सयाजी पुरीवार, त्यांचं देहांत झालेलं आहे, ते इथे राहून गेलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी शिवमंदिर बांधलेलं आहे, शिवमंदिर ते दाखवत नाहीत. तुम्ही प्रत्येक वेळेला फक्त रेड लाईट एरिया दाखवता का? म्हणून बाबासाहेबांचा इकडे शिवमंदिर जे बांधलेलं आहे, त्यांची रूम होती इकडे, त्यांची प्रेस इकडे होती, असा इतिहास तुम्ही कधीच दाखवत नाही. तुम्ही फक्त काय दाखवता की अरे कामाठीपुरा म्हणजे रेड लाईट एरिया, गंगूबाई काठियावाडी, बस. त्याच्यानंतर त्यामुळे काय प्रॉब्लेम झाला आहे आमच्या लोकांना की आमच्या मुलांना लोन मिळत नाहीत. त्यांना जर उच्च शिक्षणासाठी जायचं असेल तर त्यांना किती राहत्या कामाठीपुरा लगेच कट होतं आणि पासपोर्ट मिळायला तर एवढा उशीर लागतो आम्हाला. बऱ्याच अशा गोष्टी येतो की ज्या ही ओळख बदलण्यासाठी तुम्ही काय करणार आहात नगरसेवक म्हणून? ही ओळख बदलण्यासाठी मी सन्माननीय एकनाथजी शिंदे आणि एकनाथजी शिंदे साहेबांबरोबर या सगळी जी माझी लोकं आहेत, एक व्यवस्थित प्लॅनिंगमध्ये, जसं आता वरळीला केलं तिथे पण तेलुगू लोक मोठ्या प्रमाणावर आहेत, त्याच पद्धतीमध्ये साहेबांकडे बसून आम्ही व्यवस्थित ह्या सगळ्या गल्ल्या आहेत, त्या गल्ल्यांमध्ये क्लस्टर न करता 4,500 स्क्वेअर मीटरचे जे प्लॉट आहेत ज्याच्यामध्ये छोटा क्लस्टर होऊ शकतो, अशा पद्धतीचं केलं तरी माणसं जगतील इकडे, ही माणसं राहतील. नाहीतर ही माणसं सगळी पुन्हा तुमचं कल्याण डोंबिवली नाहीतर मग विरार वसईला जाऊन राहतील. कारण का आजूबाजूला बघितलं हे इतक्या छान पद्धतीमध्ये त्यांनी इमारती केलेल्या आहेत, मग कामाठीपुरा का? लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? लोकांचा रिस्पॉन्स शिंदे साहेबांच्या शिवसेनेला आहे. लोकांचा विश्वास सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि मोदी साहेबांवर आहे. त्याच्यामुळं आता ह्या परिस्थितीमध्ये लोक एकच म्हणतात आहेत की आमचा विकास फक्त आणि फक्त सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब करू शकतात. लोकांचा विकास जे आहे तो क्लस्टर, छोटे छोटे क्लस्टर करून आम्ही या पद्धतीचा विकास करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवते त्याच मतदारसंघातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा निवडणूक लढवली होती. अशाही पद्धतीचा आशावाद जो आहे त्या आशा मामेडी या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळतात. सागर पाटीलसह गोविंद तुपे, G24 तास, मुंबई.